पुण्यात मनपाच्या टँकरनं होणारा पाणीपुरवठा दूषित, टँकरच्या पाण्यात आढळले कॅलिफॉर्मचे विषाणू। न्यूज 18 लोकमतच्या हाती टँकरच्या पाण्याच्या तपासणीचे रिपोर्ट। पुण्यात जीबीएसचा धोका वाढला। जीबीएसमुळे राज्यात 4 जणांचा बळी एकाच दिवसात। पुणे पिंपरीत दोघांचा मृत्यू। केंद्र सरकारकडून 7 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ। सोयाबीन खरेदीबाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची कार गुजरातच्या भिलाडमधील खाणीत सापडली। पोलीस घटनास्थळी दाखल, कार बाहेर काढण्याचं काम सुरू। मूर्खा असू दे किंवा नसू दे, कोणालाही कॉपी करू देणार नाही, दादा भुसेंचं विधान। नितेश राणेंच्या मागणीला शिक्षण मंत्र्यांचा धक्का, तर कॉपी करण्याचे अनेक मार्ग, त्यासाठी शाळेत जावं लागतं, आव्हाडांचा नितेश राणेंना टोला। विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात दिली जाणारी अंडी बंद। जितेंद्र आव्हाडांचं जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी का खेळता, आव्हाडांचा सवाल। नाशिकच्या सिडको परिसरात घरात सामूहिक नमाज पठणामुळे वाद। परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्यानं आंदोलन सुरू। घटनास्थळी पोलीस दाखल। माझ्या राजीनाम्यापेक्षा संतोष देशमुखांना न्याय मिळणं महत्त्वाचं। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या। भगवानगडावर नामदेव शास्त्रींसोबत झालेल्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। बीड कोर्टानं आरोपीला सुनावली कोठडी। सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्हीतील व्यक्तीशी जुळला। फेस रेकग्निशन चाचणीत शरीफुलचा चेहरा जुळल्याची माहिती समोर।